हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोपी पद्धत वापरून कोळंबी पुलावची रेसिपी। एकदम झटपट बनणारी ही रेसिपी आहे। रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। एका मिक्सिंग बाउलमध्ये आता मी इथे कोळंबीचं मॅरिनेशन तयार करून घेत आहे। तर एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी घेतलेली आहे। तर ही कोळंबी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती। त्याच्यानंतर यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस पिळून घेतला। 1 चमचा बारीक ठेचलेले अद्रक आणि लसूण टाकून घेतले आणि त्याचबरोबर 1 चमचा सुहाना चिकन मसाला टाकून घेतला। मॅरिनेशन पुरते मीठ टाकून घेतले। 1 छोटा चमचा धने पावडर टाकून घेतली आणि अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतली। आता या सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे कोळंबीमध्ये चांगले मिक्स करून घेतले, लावून घेतले आणि मॅरिनेट करून ह्याला साईडला असेच ठेवून घेतले। आता मी हा जो पुलाव आहे तो कढईमध्ये बनवला होता, पण सेम प्रोसेसने तुम्ही हा पुलाव इथे कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता। गॅसवर मी कढई तापत ठेवली होती, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतले। आता यामध्ये मी 2 तेजपत्ता तोडून टाकून घेतले, 4 लवंगा टाकून घेतल्या, 7 ते 8 काळी मिरी टाकून घेतल्या, 1 चमचा जिरं टाकून घेतलं। जर का शहाजिरं असेल तर ते टाकलं तरीही चालेल। आता मी एवढेच गरम मसाले इथे यूज केले आहेत आणि त्याचबरोबर 2 मध्यम आकाराच्या कांद्यांना बारीक कट करून ते सुद्धा इथे यूज केले आहेत। आता हे कांदे आणि हे जे खडे मसाले आहेत त्यांना चांगलं फ्राय करून घेतलं। आता कांदे लवकर शिजावेत यासाठी मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। लक्षात असू द्या की मॅरिनेशनमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ इथे अंदाजेच वापरायचं आहे। कांदा इथे व्यवस्थित फ्राय झालेला होता, ब्राऊन झालेला होता। आता यामध्ये मी 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे। आता टोमॅटो सुद्धा व्यवस्थितपणे इथे मिक्स करून घेतला। या कांद्यामध्ये तेलामध्ये चांगलं ह्या सर्वांना फ्राय करून घेतलं। पाव छोटा चमचा हिंग पावडर टाकून घेतली। हिंग पावडर टोटली ऑप्शनल आहे। आता मी कढईवरती झाकण ठेवले आणि 3 ते 4 मिनिटे स्लो फ्लेमवरती एक वाफ काढून घेतली। 3 ते 4 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले। आता यामध्ये मी मसाले ॲड केलेले आहेत। तर 1 चमचा भरून मी इथे मालवणी मसाला ॲड केलेला आहे। 1 छोटा चमचा इथे मी कश्मीरी तिखा लाल मसाला ॲड केलेला आहे। तर मालवणी मसाला इथे मी मोठ्या चमच्याच्या साईजने सांगितलेला आहे। छोटा चमचा वापरत असाल तर 2 चमचे घ्यायचे आहेत। आता पुन्हा कढईवरती झाकण ठेवले 2 मिनिटांसाठी आणि मसाल्यांना शिजवून घेतले। आता ही सर्व प्रोसेस मी स्लो फ्लेमवरतीच केली होती। कढईवरचे झाकण काढल्यानंतर एकदा कांदा टोमॅटोला चांगलं परतवून घेतलं आणि जे मॅरिनेट केलेली कोळंबी होती ना ती याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। कोळंबीला कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतले आणि मग कढईवरती झाकण ठेवले। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले। कोळंबी व्यवस्थितपणे श्रिंक झाली होती, म्हणजे बारीक झाली होती आणि कोळंबीचं पाणीसुद्धा व्यवस्थित सुटलं गेलं होतं। आता या पॉईंटला मी याच्यामध्ये 1 वाटी तांदूळ ॲड केला। जेवढी कोळंबी घ्याल तेवढेच आपल्याला इथे तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत। तर इथे मी लॉंग ग्रेन बासमती तांदूळ यूज नव्हते केले, जे मी घरी वापरते ते वाले तुकडा बासमती तांदूळ वापरले होते। तांदूळ स्वच्छ धुवून त्याला लगेचच मी या कोळंबीच्या मसाल्यामध्ये टाकून घेतले। थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घेतली आणि एकदा या सर्व जिन्नसला मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही ते लॉंग ग्रेन बासमती यूज करत असाल तर त्या तांदळाला व्यवस्थितपणे अर्धा तास तरी कमीत कमी भिजत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच ते यूज करायचं आहे। तर मी इथे 1 वाटी तांदूळ घेतले होते, तर मी 2.5 ते 3 ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे। आता पाणी टाकल्यानंतर व्यवस्थितपणे एकदा मी सगळ्या जिन्नसला मिक्स करून घेतले आणि नंतर कढईवरती झाकण ठेवले। पूर्ण 5 मिनिटासाठी गॅसची फ्लेम हाय ठेवली। 5 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले। एकदा राईसला व्यवस्थित मिक्स करून घेतलं, बऱ्यापैकी पाणी आटलं होतं। आता गॅसची फ्लेम स्लो केली आणि 10 ते 15 मिनिटं राईस असं शिजवून घेतलं। 10 ते 15 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढलं, व्यवस्थितपणे राईसला एकदा मिक्स करून घेतलं। राईस पूर्णपणे कुक नव्हता झाला, पण राईस थोडा खाली लागत होता। आता मी गॅसवर तवा ठेवला आणि तव्यावरती ही कढई ठेवली। गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आणि पुढचे 10 ते 15 मिनिटं स्लो फ्लेमवरती या राईसला दम देऊन घेतला। तुम्ही कुकरमध्ये हा पुलाव बनवत असाल तर सर्व प्रोसेस पाणी टाकण्यापर्यंत सेम करायची आहे। त्याच्यानंतर 2 विसल काढून घ्यायचे आहेत, बस। त्यानंतर गरमागरम राईस सर्व करायचा आहे। तर आता हा जो गरमागरम कोळंबी भात आहे तो रेडी झालेला आहे। कोळंबी पुलाव रेडी झालेला आहे। माझ्या पद्धतीने झटपट तयार होणारा कोळंबी पुलाव घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।